मस्त गरम गरम पोहे खाने को मिलेंगे दीदी के। सगळ्यात जास्त काम केलेला व्यक्ती, ज्यांनी खूप जास्त काम केलेलं आहे. आणि मेरी बाई नाही आई, बिचारी माझी 2 लेकरं. हाय गाईज. हाय गाईज. अशा प्रकारे हरित जत्रा आणि जागरण गोंधळ झालेला आहे ते तुम्हाला. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर आता पहाटेचे वाजलेत साधारण 4 वाजलेच. पहाटे आम्ही साधारण 2:30-3ला उठलो आहे आणि आवरलो आहे आणि तसंच आता निघतोय खराडीला. पहिलं आता तुम्हाला कॅप्शनवरनं कळालंच असेल आजचा ब्लॉग कसला आहे, पण त्याच्या अगोदर ब्लॉग सुरू करण्या अगोदर लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनल तर नक्की करा. तर आम्ही चाललो आहे आधी खराडीला सामान भरपूर आहे, ते सामान गाडीत टाकायचं आहे आणि तोपर्यंत मग मी माझा आवरून घेणार, साडी वगैरे घालणार, छान आवरून तिथंच घेणार. आणि इथून परत आवरून गेले असते तर अजून वेळ लागला असता, मग तिकडे जाऊन आवरणार आहे मी. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा आणि ब्लॉग पूर्ण बघा. ब्लॉग बघितल्यानंतर पूर्ण लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगायला विसरू नका की तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय. तर चला ब्लॉगला आपल्या सुरुवात करूया. आणि इकडे आमच्या मागं आमचं पण सामान आहे आणि आमचे आमचं लिटरली आम्ही मुंबईला गेलो आहे, त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पुण्यात भरपूर सारी कामं होती आणि आज परत 2:30 वाजता म्हणजे लिटरली झोपायचं सगळं खोबरं झालेलं आहे. झोपच नाही आमच्या, कारण मुंबईला पूर्ण नाईट आऊट केला आणि पहाटे आम्ही 6-7 वाजता पोहोचलो ट्रॅफिकमुळे. मी ते काय ब्लॉगमध्ये घेतलं नाही मुंबईच्या याच्यामध्ये, तर खूप टायर फील झालो होतो. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही 7ला आल्यानंतर त्याच्यानंतर 12 वाजेपर्यंत तर काही 12-1 वाजेपर्यंत आम्ही थोडे विश्रांती घेतली आणि त्याच्यानंतर आम्ही पुण्यात सामान आणायला गेलो. तर रात्री वाजले साधारण 10-11 वाजले आम्हाला आणि मग सगळी तयारी म्हणजे सामान वगैरे पॅक करता 11:30-12 वाजले आणि फक्त 2.5 तासाची झोप झालेली आहे आमची. त्यामुळे आमच्या फेसवरनं थोडंसं काही वाटत असेल तर इग्नोर करा. काय हो. आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आम्ही इथं आलेलो आहोत, इकडे आमचं मंदिर आणि आता जो स्वयंपाक होणार आहे चुलीवरचा. इथं आमचे सानू अजून बाकीचे येत आहेत. तर इथं नेहमी इथं आल्यानंतर इकडे चूल मांडायची आणि इथं सगळं गोडाचं जेवण होणार आहे. हे सगळं सामान आता इकडे मस्त चटई टाकली आणि इकडे इकडे चूल मांडायची आणि याच्यावर स्वयंपाक करायचा सगळा. आहोत ना तुम्हाला दाखवते. हे चिल्लर पार्टी आहे, त्यातलं 2-4 मेंबर अजून मिसिंग आहे. हाय गाईज. हाय गाईज. हाय गाईज. नमस्कार. तिचं लग्न झालेलं नसा का एवढं कुठे करावं लागतात. माझी साडी नीट आम्ही मुंबईला रात्री फोटो काढत होतो तर ही अशी करत होती असं. नथ घे ना घालून बाबा. आणलीच नाही का? आणली ना, ते असं वालंय ना सांगा त्याच्यात नथे आणलं. ओंकार बॅकग्राऊंड साऊंड. काय पडलं? नाही काय पडलं. असं वाटतं माझं फोटो काढायचं पांढरा आहे परत. पांढऱ्याचा काय नाही वाला होईल. वरतीले काय का
सांग. मला माझ्या नीट. तर अशा प्रकारे तुम्हाला मगाशीच सांगितलं आम्ही आलेलो आहोत बंबर्ड्याला हरित जत्रा आणि जागरण गोंधळ. तर छोटे छोटे क्लिप्स मी घेईल कसं काय ते चाललं आहे तयारी. तर आता स्वयंपाकाचं तिथं चाललो आहे. तर चला मी पण थोडी आता मदत करते. माझं फोटो सेशन वगैरे सगळं उरकून घेतलं सकाळ सकाळ. म्हटलं छान माहोल पण आहे म्हणजे छान वातावरण पण झालेलं आहे. तर म्हटलं आधी फोटो व्हिडिओ काढून घ्या कारण एकदा कामाला लागलं की मग काही वेळच भेटणार नाही. तर पाया पडून येते आणि मग स्वयंपाकाला म्हणजे माझे आता घरचे काही मला करून देणार नाही पण थोडीफार का आहे ना मदत करते मी त्यांना. आणि मटण शिजलं टणटण वाजलं मटण शिजलं त्याचं पण मला बघायचं आहे की कसं करतायत चुलीवर वगैरे. तर ते पण तुम्हाला दाखवेल. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. हरिजंत्र यांचे आणि कामं पण यांनाच करायला लागते. नीट घे नीट घे. हे बघा ठोंब्या या स्वयंपाक करायला. आज दीदी को काम लगाया गया है. जरा सुरी जरा जास्तच मोठी आहे त्याच्यात. आमची आजी काय बॅकग्राऊंड साऊंड आहे आमचा. तर अशा प्रकारे आमची चुलीवरची पोहे चाललेली आहेत. दिसते ना नीट सारी चांगलं घ्या. ते येऊ दे त्याचं काही नाही एवढं तसंच राहू द्या चालेल. इकडे आमची डाळ शिजत आहे. कांदे कापण्याचं अर्ध काम करून इकडे आलेले आहे. मस्त गरम गरम पोहे खाने को मिलेंगे दीदी के. ये है हमारे बच्चे इनको काम पे लगाया है. और ये है इसको सिर्फ कांदा टमाटरची फोडणी द्यायची डाळ ओतून टाकते का तू. आधी डाळ शिजवून घेते. इधर ये बेचारी थक गई. एक सिनेमॅटिक पण आहे. तर आपल्या चुलीवरचा चहा इथं होतो एका साईडला. खूप छान. आता एक सिनेमॅटिक ग्लास आहे. ये देखो हमारी यूनिक गाड़ी. आणि चाळण आणि विसरले आपलं गाडी आम्ही विसरलेलं आहे. तर पूर्ण
पुसण्याचे ह्याने आम्ही जसं गाळे चहा प्यायला सगळ्यांनी ना. आता परत चहा झालेला आहे, चहा प्यायला सगळ्यांनी. हां इथे आमची चिल्ड्रन पार्टी इकडे मदत करायला बसलेले आहेत. नुसते गप्पा मारायच्या, कामं कमी करायची पण नाही, तशी दोघांनी मिळून भरपूर कामं केलेली आहेत. आमचे पप्पा हे बघा, सगळ्यात जास्त काम केलेला व्यक्ती, ज्यांनी खूप जास्त काम केलेलं आहे आणि त्या कामाचा प्रेशर येऊन शांत बसलेले आहेत. आणि बाकीचे सगळे निवांत बसलेले आहेत आणि ह्यांनी काम करू करू थकलेत. इतका घाम आलाय इतका घाम आलाय ह्यांना की नदी वाहून चाललेली आहे. एवढं काम केलंय असं ते म्हणायचं, त्यांचं म्हणणं आहे. आणि इकडे बघा ही लेकरं बिचारी माझी, 2 लेकरं. तुझी लेकरं नाही पण माझं बाळच आहे. तू काम करते एवढं. आणि हे पण लेकरूने लय काम केलंय. या लेकरू मी पण लय काम केलंय पण आता फक्त बसले. जा तिकडे पण त्यांना पण दाखव विचार ते किती काम करत. नुसतं दाखव चालूच आहे. सो गाईज तेवढं आमटीच आहे का? हा सगळं आमटी. एवढं लागलं आमटीला तिखट पण नाही पाहिजे. आम्ही चांगले दिसते का तिथे त्याच्यात? सो मम्मी इथं कांदे चिरतीये आणि यांना लई हा. आणि आमचे पाहुणे इथं बसलेत. यांनी खूप काम केलंय सकाळपासून. देखरेख चालू आहे सगळ्यांना. सगळे व्यवस्थित काम करतायत की नाही, उगा काही चुकलं देखलं तरी पाहुण्यांनी नावं नाही ठेवली पाहिजे म्हणून मी लक्ष ठेवत आहे. सगळ्यात मोठी जबाबदारीचं काम ओमकार बघ इकडं. अभी स्वयंपाक होने के बाद सो स्टे ट्यून गाइज. काढ जरा, काढ थोडंसं वरची काढ. पप्पा फार मला कामात मदत करतात. नाही काय काढायची गरज नाही. खूप लोड येलो झाला कापून आता दुसरा घेतो. हिला घेता येत नाही, एकदा घ्यायला लागले की फार 2-3 मिनिटं त्याचा घ्यायचे. आका ब्लॉक फक्त हे करायचं पटकन. अरे संसार जसा तवा चुल्यावर. मम्मी इकडं फॅमिली कामाला मेरी बाई नहीं आई, मेरी बाई नहीं आई, मेरी बाई. काहीच काम करत नाही. आम्हाला सगळी ऑर्डर सॉल्व करते. बाकी काही अशा प्रकारे ते काम आवडत नाही ते करायला लावले. किती कामं करतात बिचारी. काहीच काम नाही करत. स्वयंपाकाचं पण कामाचं नाही. हे नको मी ऑर्डर सोडतायत भांडी घासायला. वंशिका ए वंशिका लय भाव लागतो. ए वंशिका
आपलं पैसे संपलं का नाही धरा हा हा द्या 500 धरा 500 हा 500 दे हा जरा तू आली 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 कुठे गेली तुम्हाला चाला असतं आता इकडे इकडे येऊ का बरोबर बामणाच्या घरी पूजा आहे का मोबाईल मोबाईल काढा मोबाईल काढा बरोबर हे करा एवढं चटके बसतात उन्हाचे सांगू शकत नाही. त्याच्यात दंडवत घेतात छोटी छोटी पोरं एवढे चटके बसतात. हा बस बसले अहो थोडी थोडी भरायचं तर मनीषा 7 जणीला पूर्ण असं सांगितलं नाही पाहिजे ना थोडी थोडी भरायची 7 जणीला कर पुन्हा निवड ठेवलं ना सर गरज कशा हा घरी तुमच्या ओळखी आहेत का नाही कधी कायमचं माझं भाजप राहिलं पाहिजे देव बाप्पा आनंद द्या आनंद द्या तुमचा आनंदच आहे माझ्या भक्तांनी केला मी आनंदच करणार. मम्मी आहेर घेते आणि मावशीला गोळा करण्यासाठी ठेवते. मावशी आणि इथे आमच्या मामी आहेत गप्पा मारण्यात खूप म्हणजे खूप उठलोच आम्ही 8 वाजता 3:30 पर्यंत आवरलं आंघोळ्या मग निघालो मग खराडीला आलो 4 वाजता 4 वाजता आल्यानंतर त्यांना
आणि वेली आणि आपलं सगळं घेतलं ना आपलं ताट शिव जा ना जेव बा फोटो घे ना बघ ना दीदी संग काढ ना एक फोटो बावडते का एक फोटो काढ ना असं नाही माझ्यासोबत करायचं काढ अय शिव तोंडात नाही झाकून तोंडात चल माझ्यासोबत एक फोटो बाय 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 सानिकाची दुसरी मम्मी आदिमाया शक्ती अंबाबाई तू यावे गोंधळाशी ग हा ते काय समज त्यांना ड्युटी बसायला लावलं थोड्या थोड्या वेळाने. बारकं ठेवलं होतं पण नंतर ते मोठे ठेवलं त्यांनी. त्याला म्हणून निवत दोन लाकडाचं करा ठेवलं. का इथं काय ते निवत ते याला लावायचं. आणि मुंडकी मुंडकी लागते. मुलगी नेऊन त्याला ती दिली तिकडे.
हा बोला. चला मालक मालकीन आहेर करा. ओ पप्पा पप्पाला बी लाव तिकडे गेलं. पप्पा काका इकडे चल तिकडे यायचंय. त्यांनी बोलवलं व्यक्ती जो जास्त भंडारा काहीच नाही झालेलं आणि इकडे बघा आम्ही मी नाही फायनली गेली जाऊ दे. हो विनायक सागर बघा इकडे बघितलं का इकडं RBI बँक अरे काय देते का नाही काहीच नाही मला असा अंदाज कोणाची आणि इकडं तर टेन्शनच नाही.
दिले ते पोरांनी कोणाची ठिकाणी आपल्या याच्यात पाठवला. सगळ्यांचे पाय इकडं नाही काय घ्यायचं ना. नाही कोणा नाही घ्यायचं. सगळ्यांच्या पाया पडायचं. तुझ्या पाया मोकळा आहे का मी पाहू नाही. बरोबर आहे ना. आणि एक साथ पडायचं असतं. काका कसं कोरडे ठेवले. काकाच राहिले मग मी तिकडे नाही लावलं होतं मी, काकांनी पुसलं. तिकडे येऊन त्यांना त्यांची नाही पण निदान देवाची तर हळद लागली. यांच्या लग्नात हा, अशा प्रकारे हरीत जत्रा आणि जागरण गोंधळ झालेला आहे. ते तुम्हाला दिसतच असेल आमच्या चेहऱ्यावरनं खूप जास्त हळद खेळलेली आहेत. लग्नात जेवढी हळद खेळली नाही ती आज खेळले. तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.